भिवंडी तालुक्यातील कवाड गावामध्ये रामनवमी उत्सवानिमित्ताने भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या पालखी सोहळ्याला गावातील ग्रामस्थांनी उत्साही असा प्रतिसाद दिला। विशेष म्हणजे संपूर्ण गावातील ग्रामस्थ एकत्रित या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। मोठ्या उत्साहामध्ये रामनवमीचा उत्सव साजरा करत पालखी सोहळा देखील मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत देखील या पालखी सोहळ्यानिमित्त व्यक्त केले आहे। साधारणतः हे आमचं 11 वर्ष आहे आणि सरकारप्रमाणे आरती करतो। पालखी रामनवमी निमित्त हनुमान मंदिर असून गणेशपुरी बाबा नित्यानंद चालू वर्ष आणि खूप प्रचंड हिट असल्यामुळे आणि रस्त्याचं काम असल्यामुळे गावातल्या गावात आम्ही चालू वर्ष आम्ही इकडे करतो। ग्रामस्थांचा खूप सहभाग चांगला आहे। सर्व पालखीमध्ये सहभागी होतात। चांगल्या प्रकारे उत्सव आहे। रामनवमीबद्दल शुभेच्छा। असं श्रीरामांनी जसं एक निष्ठ राहून जीवनाचा मार्ग त्यांनी दाखवला त्याप्रमाणे आम्हाला प्रत्येकाने आपापल्या जीवनामध्ये त्यांचे कार्य त्यांचे ध्येय विशिष्ट आपल्या डोळ्यासमोर जगावे असाच एक चांगला संदेश देता येईल आपल्याला। श्रीरामांनी कसं जीवन जगलं एकनिष्ठेने जीवन जगले त्यांची संस्कृती जपली त्याप्रमाणे आपण जर वागलो तर खरंच आपल्या हिंदू राष्ट्र एक चांगल्या प्रकारे होऊन जाईल आणि त्यांचे विचार आपण पुढे घेऊन जाऊ शकतो। चालेल। श्रीरामनवमीच्या शुभेच्छा। जय श्रीराम। जय जय श्रीराम। जय जय हो हो फक्त रामाचा फोटो